अगं बाई निकिता, माझी पर्स का चेक करते? त्याच्यामध्ये काही पैसे नाहीये, सगळं रिकामी आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? अरे दीदी, पैसे नाही म्हणते आणि मला याच्यामध्ये 20 लाखाचा ब्लँक चेक दिसतोय. कैसा लगा मेरा मजाक? अरे काय जोक मारते ना तू पण. तुला फक्त पर्स उचकायचा बहाणा पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त क्रेडिट कार्ड बिल्स आणि एक्सपायर्ड एटीएम कार्ड्स आहेत. अरे दीदी, मी काय सांगितलं ते पूर्णपणे ऐकलं नाही म्हणूनच अशी अवस्था आहे तुझी. ज्यांच्याकडे ऍक्टिव्ह एटीएम कार्ड आहे त्यांना बँक फ्री ऍक्सिडेंटल डेथ आणि डिसेबिलिटी इन्शुरन्स देते. आणि विजा, मास्टर कार्ड गोल्ड किंवा प्लॅटिनम असेल तर 5 लाखापासून तर 20 लाखापर्यंत. अरे खरंच सांगते का? मग मला बँकेने हे आधी का नाही सांगितलं? अरे दीदी, बँक सांगत नाही, आपल्यालाच माहिती करून घ्यावं लागते ना. आणि इथेच मोठी चूक होते. लोक कार्ड वॉलेटमध्ये ठेवून विसरून जातात, तुझ्यासारखं. आता नियम असा आहे, इन्शुरन्स व्हॅलिड राहण्यासाठी अपघात होण्याआधी 45 to 19 दिवसात तो कार्ड एकदा तरी वापरलेला असायला पाहिजे, तरच इन्शुरन्स व्हॅलिड राहतं. नाहीतर इन्शुरन्स मिळत नाही. क्या बोला तूने? म्हणूनच तुमचे कार्ड रेग्युलर वापरा. स्मॉल ट्रान्झॅक्शन जरी असतील तरी चालतील. आणि तुमच्या बँक वेबसाईटवरती जाऊन तुमचं डेबिट कार्ड कव्हरेज किती आहे ते चेक करा. आणि ही माहिती तुमच्या नॉमिनीला, फॅमिलीला नक्की सांगायला हवी. नाहीतर आपल्याला काही झालं तर त्यांना हे पैसे मिळू शकतात हेही कळणार नाही. म्हणूनच आत्ताच तुमच्या कार्डचं स्टेटस चेक करा. आणि तुम्ही पण अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.